मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना शुरू होने के बाद से तहसील कार्यालय एवं सेतु केंद्र पर नागरिकों की भारी भीड़ देखने को मिल रही है। इसके साथ ही छात्रों के एडमिशन की प्रक्रिया भी शुरू हो गई है। इस भारी भीड़ के चलते छात्रों को एडमिशन का आवेदन भरने में परेशानी का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते मनसे ने कलेक्टर को ज्ञापन सौंपा। तहसील कार्यालयात खूप मोठी झुंबड उडत आहे। आज विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातले कागदपत्रांची तडजोड करून तिथे प्रवेशासाठी महाविद्यालयात ते सबमिट करावे लागतात। आणि आज तहसील कार्यालयात महिलांची लेक लाडकी योजनेमुळे एवढे झुंबड उडालेली आहे की या विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे। महिलांच्या त्या योजनेमुळे पोर्टलही हँग होत आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात खूप मोठा गोंधळ उडत आहे। तरी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदनातून अशी मागणी केलेली आहे की विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट पोर्टल तयार करून त्यांना तिथून प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरून कुठलाही यवतमाळ जिल्ह्यातला विद्यार्थी हा प्रवेशापासून वंचित राहणार नाही।